अयो कापाचा दाडाच गेला. चहाची भांडी घासून घेते बाई, कडक होऊन जातील भांडी चहाची. टाकली का फोडून? बरं झालं. कसे असे करते का काम? ध्यान धरून कामच करीत नाही पोरगी. इकडून पायऱ्या नव्हत्या तुला उतरायला. अहो म्हणलं तुम्ही बसले तिथं काय काय मग इकडून वाट होते म्हणायचं बाजूला सारा बेरा. काय तोंडाला चावला असतं काय, डसला असतं काय बोलाय बेलायला? चिया करायला सांगितलं एकादशीचा म्हणून असं केलं ना वाटोळ. अहो पण म्हणूनच म्हणलं मग पटकीने भांडी घासून घ्यावं चहाची खरकटी, मग दुसऱ्या याच्यात करावं तुम्हाला घासून. म्हणून फोडून टाकली न बशी. केलं आपल्या मनाजोगं झालं तुझी हवस. चल हाय ना. आता हौसाचं काय आहे? मग आता तू खुशालच लुस्कानीचा पाया करते ना. हौसाचा काय आहे? तुझ्या हाताने हो का ग लुस्कानी? एवढी वाटवं तरी व्हायला पाहिजे का ग? अहो पण मस्त इकडून उतरायचं, इकडून गेले काय काय उतरायला. एवढं जठून जुंबूर करायचं, 0 मिनिटात तुम्ही वाटोळ करून मोकळे होतात. गाय गाय उतरायला गेली. अशी कशी उतरत होती? जाऊ दे, कपाचा दाणा काय फुटला पायऱ्या काय. नव्हत्या का? आजच आली हो तू इथं पायऱ्या उतरायला ना वागायला. अहो तुम्ही बसल्या होत्या म्हणून मी इकडून. अगं पण रोजचे तुमच्या हातातले काम धंदा म्हणल्यावर जरा करावा नाही नीट पद्धतशीर. असं कसं करीती? गिन्यान गेल्यावर आणि कामून करीत का दरबारीन तसेच? म्हणलं सासूबाईने चहा करून द्यायला सांगितलं, नको सकाळच्या पातेल्यात करायला घासून घुसून न्यावा. म्हणून चांगला घातला तिच्या माड्यावर पालतं उलत करून आपटून दुपटून. एवढी कशी सासूच्या मायाची घर लावून खायची? तुम्ही कसं असं बोलता बरं मला? म्हणते मी म्हणलं का तुम्हाला? मग बोलले का? मग आता केलं तर खरं का ना? मी मोकळीच आहे आपल्या आणायला आणि तुम्ही फोडाय मोकळ्याच. हा नाही तुम्ही आणून जसं उजेड पाडला इथं. हा आणून दमल्यात मन की डायरेक्ट. उजेड नाही पाडा आणून दमल्यात म्हणा. हा तसंच आणून दमले नाही तुम्ही. हा. माझा नवरा आणते तुम्ही नाही आणीत. तुझा नवरा कुठून आणतो? तो कुठून आलाय? कुठून आलं म्हणजे का कामाला त्याच्या जाते ती. घरातून आला काय? मग तुमच्याकडूनच आलाय पण ती आणि तीच मग- आणते. मग काय म्हणते माझा नवरा देता आणून? तो काय फुकट देता कारण मला पैसे द्यावे लागतात तेव्हा आण बाबा म्हणावं लागतं तेव्हा तो आणतोय. तुम्ही काय कामाला जाता काय? नाही घरी बसून आहे. इथं देता ना लय हा कारभार तुमच्या हातात असला तरी घरातला देता ना. आम्ही कष्ट केलेलं. हा 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 तुम्ही लय काम करून दिवा लावतात. तुम्हाला उठून बसून उठायला पोकायला जातोय टाइम निघून. मग काय अशा आवाजून पडत आहेत काय असे पैसे तुमच्याकडे? हा कष्ट करावं लागतं तेव्हा आधीच आहे तेव्हा खातात आता कुडून. लय तुम्ही आता कमवून आणलंय. तुम्हाला सुनू पाऊंडरला तुम्हाला पुराणा तुमचे तुम्हाला. फुटली तर फुटली, मी देणार होते ना तुम्हाला चहा आणून. काय एवढे त्या कपाशी लावून बसल्यात तुम्ही? अगं पण आता तू फोडतीच येडेवानी म्हणल्या करावं तरी काय? मला फार मरायची वेळ आली इकडं आणू आणून नेऊ नेऊ आणि तरी तुम्ही फोडून मोकळ्या होतात. म्हणल्या काय सांगा तुम्हाला? कवर बांधावून बोलावं ग तुम्हाला? म्हणजे दररोज वारीने तुम्ही रोज उठून मला तांडायला लाविता. हा काय गरज आहे ग मग ती फोडायची? नीट नाही चालता करता आलं तुम्हाला का? तुम्हाला कोण म्हणत नाही त्यांना तुम्ही होऊन अवधान आणतात मला नका सांगू. अगं पण तू फोडा नसता तर तुला बोलायचीच गरज नव्हती. पण फुटलं तर फुटलं, चुकून पडलं माझ्याकडून. मी काय हटकून नाही पाडली कबशी. असं कसं चुकून पडलं? ती कपास दांडा तर फुटलाय, कुठं कबशी बी नाही फुटली. आता फुटली तरी फुटली नाही का? अहो कपास दांडा फुटलाय. हा, मग आता च्या काय प्याचा कपा दांडा फाडा म्हणल्या ह्या कपात देते मी तुम्हाला. नका मोठे मोठे आळडू, नका गाव गोळा करू आता. काय असलं नका गाव गोळा करू. 3 बाऱ्या सांगावं लागतं तरी तुला जे आहे तीच आहे तुझं काम. तुम्हाला आहे ना मी सांगते एकच आता. हा, काय सांगते? तुम्हाला नका आहे सांगू मला. तुम्हाला आयत भेटत आहे ना, हा. गपगुणाने खायचं, जास्त पावर नाही हाणायचा. हा लय आणून दमली तू घालून. नको सांगू मला. आणि नसलं जमत ना तर राहू बी नका माझ्यात. हा नका राहू माझ्यात. लगेच निघा. तुम्ही चालतं व्हायचं. मी आता हालत नसती. सुट्टी नाही तुम्हाला. आहे का माहिती? मला चालतं व्हायचं. कुठं चालतं व्हायचं का? लय जास्त बोलायचं नाही. हा बोलायचं नाही. मी ती नास्तूच केलं तुम्हाला बोलणार नाही. ठोकून काढणार. ठोकून नुसतं काढणार. बोलूनच नाही राहणार. हा काय नाही, मला ठोकून गुरांनी ठोकून. माझ्यात राहायचं. मी अजिबात नसती. कुठं व्हायचं का? चालतं व्हा. तुम्ही निघा. हाला कुठं जायचं तिकडं. नीट निघायचं तुम्ही. थांबाय सुद्धा नाही. ही सायनिंग मला दाखवू नका. कोण नाही शायनिंग दाखवत हा, तुम्हाला, मग काय सवय शायनिंग गरज आहे? दाखवायची. हा मला म्हणते चालतं व्हा. कुठं जायचं? सांग बरं. ऐकून घ्यायला लागलं, जास्त बोलायचं नाही. आपल्या याच्यातच राहायचं, मर्यादित राहायचं. लय ऐकून घ्यायला लागली ना सून, जास्त नाही पावर करायचा. हा, मग तेच चाललंय बाई. मर्यादितच आहे. मर्यादेच्या बाहेर नाहीच. मर्यादित असताना बोलायचं असते मला. तुम्ही नका सांगू तुम्ही मला. अगं, पण तुमच्याच फायद्याचं आहे. तुम्ही नुकसान करता म्हणून कुणासाठी बोलत आहे? हा ह्याचा विचार करा ना. गपगुणाने खाता आणि राहता येत असलं तर राहा, नाही तर राहू सुद्धा नका. कोणी बळजबरी नाही केली माझ्यात राहा म्हणून. मग काय करायचं? नीट निघायचं. बाकीच्या लोकांच्या मसाला गेल्यात ना काशीला, तसं तुम्ही बी निघा लगेच. काशीला मला तूच टाक नेऊन. चल मला काय गरज नाही नेऊन टाकायची. तुमचा आता लेकन तू तुम्ही. नको म्हणले. आता तुम्हाला तुमच्या हवाली एवढं नका पटण केलेलं ठेवायची खाया पियाला. तुम्हाला ठेवायची म्हणल्यावर टाका आता तूच. तुम्हाला गपगुणाने खाता येणार ती मला, मी त्याला काय नाही करू शकत. मी अजिबात नसती. निघा लगेच माझ्या संग, नका जास्त. म्हणलं तर निघन पण अजिबात नसती. तुमच्या मनावर पाहिली सोडाय मोकळी आणि नाही. निघा जा, नका माझं हा, बघावं आता. लय खाल्ले. अजिबात जा नाही. जा, कोण बघ, सांभाळते सांगते. बघू द्या मला तुम्हाला बी. बघ त्याचा आता त्याचा बी सुंभारण तुझा बी. माझ्याशिवाय कोण हा. आहे का दुसरं? जा हा 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 कोण नाही. परत माझ्या जागात येतात नका. नको लय शायनिंग करू. बस गप. काय गरज आहे का एवढी बोलायची? काय तुझं बोलायची गरज नव्हती. हा येऊ सुद्धा नका परत माघारी लागलं शिकवायला मला. हा बास कर. नको लय बोलू आता. होऊन तुम्ही मागायचे तसं परत माझ्या दारात लय चाललं तोरे नीट जा. लय बोलू नको. नको लय डोक्याला टेन्शन घेऊ. लागत आहे मला नका सांगू. माझ्याशिवाय कोण सांभाळते मी बघायचे तुम्हाला. लय चालले मला सांगायला निघायला. जा माझ्याशिवाय कोण नसं सांभाळीत. निघा.
लागले मला शिकवायला आणि सांगायला त्याच्या मागच येणार नाही तर परत. का बस मला घासायचे मोकरमच घेण्या देण्याची करी ती वाट वाट आणि जा जा. तिला काय गरज आहे एवढी बोलायची? कुठं चालली आई? ती बोलत नाही एवढी फडाफडा, मग काय गरज आहे आता इथं थांबायची? काय झालं तुमचं आता? तिला काय म्हणाय बोलायला गेला किती म्हणते जा जा जाते चल म्हटली तू आधी- निघून. आधी घरी चल. अजिबात नको. तुला म्हणली का काय? तसं? मग? चल आधी घरी चल. नाही मी नाही बाबा, ती बघ तुझी लाडकी बायको येत नसते काय काहीतरी नसते एवढं तुम्ही काय म्हणली असेल तिला काहीतरी मग झालं तिला- हा काय गरज आहे तिला एवढी बोलायची? लगेच रुसून निघायचं का? आणि मग आता ती जा म्हणल्या चालले मग चल 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 घरी. अजिबात नको, तिच्या मनाजोग होतंय जाऊ हा, दे. काय नाही नाही चल चल मी सांगतो हा तुला. एवढी काय गरज आहे तिला बोलायची? हा चल. काय झालं रे? आई रुसून चालली होती फार. काय झालं? आणली होती माग. आणली होय म्हणजे एवढं काय झालं तुला भांडायला तिच्या बरं? मी तिथून ती उडी टाकली खाली म्हणून ते कप फुटला एक तर नाही तशा बोलले त्या मला आणि मला म्हणते तू निघ इथून. काय बोलली ती? काय बोलली ती काय असं? सांगायचं काय काय बोला तू निघ तू राहू नको तू काय लेकम आणती काय येईन, मला खाऊ घालती काय येईन. काय झालं आई? काय म्हणली तुला ती? विचार तिला काय काय गरज आहे का तिला सांगाय गेलं तर ती टांगाय नाही ती बाबा. हा तू बी तुमच्या लाडक्या बायका आहेत तुम्हाला कवर सांगावा दर गोष्टीला. तिला हळू हा? समजून सांगायचं. आता कवर सांगू बाबा, तिला घरात चाललं दारात चाललं तिला पटायच राजी नाही. लुस्कान झाली म्हणून खुशाल तुला म्हणाय गेलं तर मला म्हणते चालतं वा नाही तर काशील जा गप गुणाने खा, मीच घालणार काय तुम्हाला भाकरी. ही काय तपल्या बापाच्या घरून आणि घालते काय भाकरी? वाशी म्हणली काय आई? हा काय काय गरज सुद्धा आहे का म्हणली हिला बोलायची? ते बघा आता सुद्धा माझ्या बापापर्यंत जाते काय गरज नाही त्याला माझ्या बापापर्यंत ती जायची. कस काय म्हणली अरे बरं? आई तू चालती शांत हो घ्यायचं म्हणून. आणि तू काय एवढं अजिबात बोलायचं नाही. तिला? मी नाही बोलेल त्याला तेच मला लय बोललेले आहेत इथून जा हा. म्हणून. तिने व्यवस्थित झक मारली ना नास्तोच केला नसता तर मला बोलायची गरज अरे नसती. एक कपाचं काय तुला 100 कप आणून देईन. काय याला भांडते त्या कपावरून तिच्या बरं? पण ती कायला माझ्या नादी लागत काय तोंडी लागत मग लुस्कान करून? तुला माहिती ना ती बोलली की भांडत असती. तू कायला भांडायचं? माझ्या फुटून नाही ध्यानात तिकडे. नाही राहिलं बाबा तुझी लाडकी बायको आहे म्हणून माझं तो काय चुकलं आलं का बाबा. आता? आलं का लाडकी बहीण? मग? मी काय लाड केला तिचा? मग तू 100 कप आणून देतो काय फुकट येते का? खड्डा अरे पडायला पण- कराय का फुकट आलं? पण तुम्ही एक लय झालं आता लय झालं लय ऐकून घेतलं तुमचं. एक तर त्या राहत्या एक तर मी राहीन. हा बस, बघ, काय म्हणली? संपला विषय. एक काय तर म्हणली? त्या राहत्या नाही तर मी राहीन. बघ तुम्हाला त्याला बायको हाता लागत घालून नाही? काढाय तुला- पाहिजे. कर, हा? काय? हा? काय तिला म्हणली तू? किती काय म्हणली? नाटकं करीत आहेत बघ. काय म्हणली? माहिती का बरं? ती राहीन म्हणजे काय शान झाली का जास्त? हा? हीच लागत होतं तुम्हाला. हीच लागत हा. होतं. हीच पाहिजे झालं तुमच्या मनासारखं हा, आता. झालं माझ्या मनाजोग. तू बस बघ शांत बरं. राह आता. काय नाही गरज एवढं लय समाधान वाटलं तुम्हाला एवढं आपल्याला आता. नाटकं करीत आणि जिरवीत. बस बस आता. गप. तुमची अजिबात आई नको. तुम्हीच राहा, मी चालले मला नाही हा, जगायचं. जा. काय जगू अगं कुठं जायची? कुठं जाणार आहे? काय जगून उपयोगी कोणासाठी जगायचं सगळं हा. संपलं ना आता. हा, काय सगळं बोलायचं तिला संपलंय. तुमच्या मनात होतं झालं सगळं आता तुमचा हात उचलून माझ्यावर लय तुमचं सगळं हे झालं असं अजिबात मला जायचं नाही इथं. सगळं तुमच्यामुळे झालेलं एवढं लक्षात बस, ठेवा. काय झालं तुला? हा, मला अजिबात सांगू नका तुम्ही तुमच्यामुळे झालेलं आहे. कायला बोलत? लय नाटकं करीत बघ रडून कशी तुम्ही जिरवीत. मला हल्लय ना मी लक्ष ठेवून मी अजिबात हा. जगायचं नाही मला. मी जीवन देत असते आता मला काय आता सांगू कुठं नका. जाशील जाऊन जाऊन जेवण जायचं करते नाटकं आता. येशील माघारी आयतून. काय जगून उपयोग कोणासाठी जगायचं. ऐकलं का? काय ऐकलं का आता? बघ ना किती बोलत ती. देते का शब्द तरी खाली पडून? हा एवढा अगोदरपणा खायला पाहिजे. ऐकते का तुझं तरी? झालं ना तुझ्या मनाजोग आता. बस ना शांत आता. काय नाही माझ्या मनाजोगं झालं. कायला बडबड करते आता? हा, एवढं असतं काय नाटक? गेली रुसून आता कुठं जाते कुठं नाही. कुठं नाही जायची बसन रुसून आणि कुठं जाते नाटक करीत. हा रुसून हा तुमच्या रोजच हे कालवे. हा. रोजच तुम्हाला तेच धंदा आहे तुम्हाला. हा माझा ते तर धंदा आहे आणि तुम्ही कमी करीता. हा, बघावं लाडकी लागेल मला आता. लाडकी बस बायको शांत. करून बघा. ठेवली जीव घ्यायला मोकराम. काय आला रे एवढा तिचा लाड? लाड करून घेतली डोक्यावर खांद्या घेऊन मिरवतोय. हा कशाला नाटक करीता? बस करा ना आता. अहो कशाला असं करताय? घरात नवरा बायकोची भांडणं होतच असतात की कशाला असं करताय? होत असं मग असं बायकोला हानी नाही अहो, घरात ना भांड्याला भांड लागतात. मसलं तर असं काय हानीत नाही तर बायकोला बार. सासूचं कशाला एवढं मनावर घ्यायचं? एवढीसाठी एवढा मोठा कशाला विचार करताय? त्यांच्यामुळे हाणलंय त्यांनी मला. त्यांच्या मनात झालं असं ना आता. अहो पण कशाला सासूचं मनावर घेताय एवढं? तू सोड बाई मला नाही जागायचं. तू सोड मला काही नाही नको सांगू तू तू गपचूप बस. काय जगायचं असल्यासाठी सागं मनाजोगतं झालं असं त्यांच्या काही जगून उपयोग नाही. मेलेलंच बरं आहे आपलं. काय जगायचं असल्यासाठी किती केलं यांच्यासाठी यांचं नाव ना उपकार. आज हाणलंय उद्या मारून टाकायला बसलं हेच मला त्यापेक्षा आपणच मेलेलं बरं.
मरू दे, आपलं मिळालेलंच बरं आहे. काय अर्थ नाही आपल्या जीवनात आता. तू कशाला आला बाळा इकडं? हा? अगं माझं सोनं ग. मी काय करायचं आले होते ग, माझ्या सोन्याचं तुकडं कसं झालं असतं ग माझ्या लेकराचं. माझं सोनं ग, माझं हरण, माझी बाई मुळच मी इथं यार. चकुलं अगं माझं सोनं ग, माझं बाबू. माझ्या बाईला सोडून आता कुठं नाही जाणार मी. यांच्यासाठी मी चालले होते मारायला, पण माझ्या लेकराच्या तोंडाकडे बघून आपलं जगायचं कसं खवायना. किती मोठी चूक करायला चालले होते मी. माझं लेकरू उघडं पडलं असतं बाई. यांना काय दुसरं लग्न करतील, पण माझ्या लेकरू उघडं पडलं असतं. देवानेच पाठवलं ग माझ्या लेकराक बघून. चल आपलं घरी बाबा. नमस्कार मित्रांनो. प्रत्येक घरात छोट्या मोठ्या गोष्टीमुळे भांडणं तर होतातच, पण आणि हा राग तर प्रत्येकालाच येतो. तुम्हाला येतो, मलाही येतो. पण 2 मिनिटाच्या रागासाठी शेवटच्या थराला जाणे हे फारच चुकीचं आहे. आणि आत्महत्या करणे हे तर एकदमच चुकीचं आहे. आजचा व्हिडिओ आमचा तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर जरूर करा. हो, ती बेल दाबायला विसरू नका. धन्यवाद.